नमस्कार, मी असलम मुला. आपण पाहताय कराड वार्ता. सध्या मी पुणे बेंगलोर महामार्गावर कराडपासून एक 4 किलोमीटर अंतरावर नांदलापूर या ठिकाणी आहे. नांदलापूर रहिवाशांच्या बऱ्याच समस्या आहेत, मात्र ही महामार्ग रुंदीकरणाचं काम चाललं आहे. अधिकाऱ्यांना मस्ती आल्यासारखं ते वागतायत. नागरिकांचं त्यांना घेणं देणं आहे. अपघाताचं प्रमाण वाढलंय. कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी तातडीने याबाबत लक्ष दिलं पाहिजे. काय मागण्या आहेत इथल्या रहिवाशांच्या, त्यात आपण जाणून घेतोय. शिर्के साहेब, काय सांगाल, काय मागण्या आहेत? बोला. लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. लोकांना मुदत त्यांना देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी रस्त्याचा आमचा प्रश्न मिटवलेला नाही. गावातील काही लोकांची घरं रस्त्याच्या पलीकडे आहेत, वस्ती आहे, शेती आहे, येण्या जाण्याचा मार्ग बंद आहे आणि अधिकारी कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. माणसांना येण्या जाण्याची जबाबदारी कोणी घ्यायची? अधिकारी म्हणतात आज रोजी आम्ही करून देतो आणि जबाबदारी कोण घेत नाही. याला जबाबदार कोण? काय सांगाल आपण, काय परिस्थिती आहे नांदलापूरची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. माणसाने यायला जायला रस्ताच दिलेला नाही आणि आता सुद्धा हे पिलर उभे केलेत आणि हे पिलर जर उभे केले तर आम्हाला पाचवा फाट्यावरूनच जायला लागेल. त्यासाठी आम्ही काम बंद करा म्हणतो इथे आणि नांदलापूरचा ब्रिज पहिल्यांदा ओपन करा. त्या समस्या झाल्यापासून आता तुमच्या गावातले विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे. शेतीसाठी या साईडला रस्ताच ठेवलेला नाही, अजिबात कुठेही नाही. आपण काय सांगाल, काय नमस्ते. तर आमच्या नांदलापूर गावची शेती पूर्वेस आणि पश्चिमेस दोन्ही बाजूला आहे आणि ज्यावेळी आमच्या महिला शेतात काम करायला जातात त्यांना भरपूर अडचणी आहेत. आम्हाला त्या रस्ता प्रशासनाने 3 दिवसाची मुदत दिली होती त्यांना आम्ही, की 3 दिवसात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ब्रिज चालू करतो. आज 30 दिवस झाले आमचा ब्रिज चालू नाही आणि आज हे रेलिंग बसवायला लागलेत. आम्ही यायचं कुठून? आज आमची मुलं शाळेतून येतात, बस आमची खाली उभी राहते, त्यांनी चालत पाचवड फाट्यावर जायचं का आणि तिथून फिरून यायचं का? हा एवढी मोठी समस्या आहे. ही आता आम्ही हे पाहिलं म्हणून आता हे काम आम्ही थांबवलेलं आहे. अच्छा, अधिकाऱ्यांच्या बरोबर काय आता तुमची चर्चा झाली? अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यायला तयार नाही. अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं तर ते म्हणतात की काम थांबवू नका, काम लवकर वेळ. आम्ही म्हणतो काम आम्ही थांबवत नाहीये, पण आम्हाला ज्या समस्या निर्माण झाल्यात ह्या समस्या आपण पूर्ण कराव्यात. आमचा जो ब्रिज आहे तो ओपन करून द्यावा, याची जबाबदारी कोणीतरी घ्यावी. पूर्वी आम्हाला सांगितलं की आम्ही 3 दिवसामध्ये तुम्हाला ब्रिज ओपन करून देतो. आज 30 दिवस झाले. एक व्यक्ती आम्हाला इथं कर्मचारी उभा ठेवतो रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी, महिलांना, वयस्कर लोकांना, तर तोही रस्ता अजून त्यांनी कोणी व्यक्ती इथं नाहीये. तुमची प्रामुख्याने कोणती मागणी आहे ती सांगा आता तातडीने. ब्रिज ओपन करून द्यावा ही आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे. लोकांना येण्या जाण्यासाठी, दळणवळण अलीकडे पलीकडे करण्यासाठी तो ब्रिज ओपन करून द्यावा. तो आजही बंद आहे नांदलापूरच्या गावाच्या समोरचा. ओके, काय सांगाल आपण? आता ब्रिज यांनी बंद केलेला आहे. जवळजवळ दीड महिना झाले. काय मुलांना यायला जायला, गाड्या वरती गावात जायला येत नाहीत. काय आता इथं ग्रिल बसवायचं चाललेलं आहे. इकडून बंद केलं की आम्हाला पाचवड पाड्यावरून यायला लागणार आहे. काय मग शाळेच्या मुलांनी, म्हाताऱ्या माणसांनी कुठे जावे? सो एसटीला उतरले, खाली उतरतात, तिथून परत फिरून यायचं पाचवड फाट्यावरून. हे कसे यायचे? शिर्के साहेब, इकडे या जरा. पावसाळ्यात खूप दयनीय अवस्था मी पाहिलेली आहे. अपघात झालेले आहेत. पाणी दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात साठवण होते. काय प्रॉब्लेम आहे पावसाळ्यात? तुम्हाला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. तुमची काय मागणी? आज रोजी गटर जे केलेले आहेत ते चुकीच्या मार्गाचे गटर झालेले आहेत. आज गटर ते साफ सुद्धा केलेले नाहीत. पाण्याने भरून जातात. रस्ता पूर्णपणे पाण्याने भरला जातो आणि याकडे त्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे. त्याबाबत त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेल्या नाहीत आणि हा रोड चालू झाल्यानंतर परत स्थानिक लोकांना याचा खूप त्रास होणार आहे. याचा दखल त्यांनी घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून दक्षिणचे डॉक्टर अतुलबाबा भोसले आहेत आमदार म्हणून, काय त्यांच्याकडे मागणी आहे तुमच्या ग्रामस्थांची मागणी अशी आहे की हा रस्त्याकरिता त्यांनी थोडंसं लक्ष घालावं आणि दळणवळणाचा जो काही प्रॉब्लेम आहे आमच्या गावातील लोकांचा तो त्यांनी दूर करावा, दूर कराव्या. तुमची समस्या ही होती की तुम्हाला ब्रिज चालू करून द्यावा. आता शाळा सुरू झालेल्या आहेत, मुलांना येण्या जाण्याची अडचण आहे ना. आमच्या गावाला बोर्ड त्यांनी कुठला लावलेला आहे, येण्या जाण्यासाठी बोर्ड नाहीये. ज्या काही गरजा आहेत त्या त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत, त्या पूर्ण कराव्यात. रस्ता क्रॉस करण्यासाठी एक व्यक्ती निवडून ठेवला पाहिजे त्यांनी.
म्हातारी वयस्कर वगैरे जातात येतात, लहान मुलं ये जा करतात, रस्ता क्रॉस करतात, ऍक्सिडेंट होण्याची भीती आहे. कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे त्याबद्दल. किती दिवसात हा ब्रिज तुम्हाला खुला करावा अशी मागणी आहे? उड्डाण पूल तुमचा खालून बोगदा आहे तो पाहिजे ना. हा तो बघ. आम्ही त्यांना मुदत दिलेली होती, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की 3 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला खुला करून देतो. 3 दिवसानंतर परत आम्ही विचार नाही केल्यानंतर ते म्हणले एक 9-10 दिवस द्या, 9-10 दिवसामध्ये रस्ता पूर्ण होईल तुम्हाला वर्दळीसाठी. आता परत किती ते दिवसाची 30 मुदत देताय तुम्ही त्यांना? आम्ही त्यांना आठवड्याची मुदत देत आहे. आठवड्यामध्ये त्यांनी आम्हाला रस्ता खुला करून द्यावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू या विषयावर. एकंदरीत नांदलापूरच्या रहिवाशांची मागणी आहे की उड्डाण पूल आहे त्याच्या खाली जो बोगदा आहे तो येत्याच 8 दिवसात खुला करून द्यावा. जर नाही केला तर उग्र स्वरूपाचं आंदोलन, महामार्ग रोखण्याचा देखील इशारा नांदलापूर रहिवाशांच्या वतीनं देण्यात आलाय. तरी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबू भोसले यांनी तातडीने याबाबतीकडे लक्ष देऊन नांदलापूर येथील ग्रामस्थांची जी मोठी समस्या आहे ते मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा, एवढीच माफक अपेक्षा आता नांदलापूर येथील रहिवासी करतायत. असलमुल्ला, कराड वार्तासाठी. नमस्कार. काम चालू होतं, त्यानंतर मी काय केलं, त्या अधिकाऱ्यांशी बोलून हे काम मी बंद पाडलेलं आहे. ते कशा प्रकारचं काम चाललं होतं, काय नेमकं होतं? त्यांचं हे रेलिंग ठोकायचं काम चालू होतं. हा, तर हे काम मी आल्यानंतर मी त्यांना विचारलं हे काय करतायत, तर आमचं काम चालू आहे. मग मी म्हटलं आम्हाला गावला जायला रस्ता नाहीये, तुम्ही हे काम बंद पाडलं. हे काम बंद पाडलं. मग त्यांनी ज्यावेळी मी अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळी एवढा रस्ता आम्हाला खुला करून त्यांनी दिलेला आहे. ओके, धन्यवाद. पाडलेला आहे. काय तुमची प्रामुख्याने मागणी आहे? आमच्या बघा या महिलांना दुधासाठी रानात जायला लागते, पलीकडे रस्ता क्रॉसिंग आहे, जनावर आहेत पलीकडं. तर हा रस्ता जोपर्यंत जो ब्रिज ओपन करून दिला जात नाही, जर 8 दिवसात जर नाही ओपन केला आम्ही महामार्ग रोखू. सर्व काय सांगाल, आपल्याला काय त्रास होतो? सांगा की आम्हाला अलीकडे पलीकडे करता येत नाही, वजन येता येत नाही. आम्हाला दिवसातून 4 वेळा राहणार जायला लागतं. आमची राहणार रस्त्याच्या अलीकडे पलीकडे आहे ती. आपण काय सांगाल इथे? तर अशा समस्या आहेत आम्हाला महिलांना किंवा आमच्या शेतकरी बांधवांना. रस्त्याच्या पलीकडे आमची शेती अलीकडे आहे, वस्ती आहे, जनावरे पलीकडे आहेत. तर आता हे बघतायच आमच्या काकी दूध काढायला चाललेले आहेत, तर त्यांना पलीकडे अलीकडे करता येत नाही. हा ब्रिज आम्हाला चालू करून, बोगदा चालू करून द्यावा 8 दिवसात. त्यानंतर नाही केला तर मग आम्ही आंदोलन करू. एकंदरीत नांदलापूर रहिवाशांची मागणी आहे की येत्या 8 दिवसात हा ब्रिज करावा. ब्रिजचे दृश्य दाखवतो, तुम्हाला. हा ब्रिज जो आहे तो येत्या 8 दिवसात खुला करावा, जेणेकरून नांदलापूरच्या रहिवाशांना या ब्रिज खालून ये जा करण्यास फार मोठी मदत होणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना होणार आहे, अनेक वाहन चालकांना होणार आहे. तरी नांदलापूर वासियांची ही मोठी समस्या आहे, ती तातडीनं लक्षात घेऊन येत्या 8 दिवसात हा जो उड्डाण पुलाचा जो बोगदा आहे तो मोकळा करावा आणि नांदलापूर वासियांची समस्या दूर कराव्याची मागणी नांदलापूर वासियांनी केली आहे. 8 दिवसात जर नाही हा पूल खुला केला किंवा हा रस्ता नांदलापूर वासियांसाठी नाही खुला केला तर महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आलाय आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे असं देखील सांगण्यात आले. ओके. बोगदा खुला करून द्यावा अशी आमची नम्रती विनंती आहे. नांदलापूरकर वाशी असण्या भरपूर ह्या गोष्टी त्रास होत आहे, त्याची आपली नम्रतेची विनंती घ्यावी. नाही झाल्यात आम्ही आंदोलन करणार आहे, रस्ता रोको आंदोलन करणार आहे.